महाराष्ट्र राज्यामधील माता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली. हो माता बहिणींनो, बघा सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला आणि लाडकी बहीण योजनेचा आज जी.आर. डायरेक्ट प्रसिद्ध करण्यामध्ये आला. बघा जी.आर. आता आला आहे आणि तारीखसुद्धा आता जारी करण्यामध्ये आली. माता बहिणींनो, तुमचं नाव या जी.आर. मध्ये आहे का नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. जर या जी.आर. मध्ये तुमचं नाव येत असेल, लक्षामध्ये ठेवा, या जी.आर.च्या पात्रतेमध्ये तुमचं नाव येत असेल तर अशा माता बहिणींना, लाडक्या बहिणींना आता दोन्ही हप्ते जमा करण्यामध्ये येणार. हो, मार्च महिन्याचा 21वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता असे दोन्ही हप्ते माता बहिणींच्या खात्यामध्ये आता एकत्र जमा करण्यासाठी आज मुहूर्त लागला आहे. त्यासोबत बघा, महाराष्ट्र राज्याची महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून सुद्धा महत्त्वाची अपडेट आज देण्यामध्ये आली. हो माता बहिणींनो, ज्या हप्त्याची गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही वाट बघत होता, तोच हप्ता आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. लक्षामध्ये ठेवा, मार्च महिना पण गेला होता, एप्रिल महिना पण गेला होता, परंतु बहिणींच्या खात्यामध्ये हप्ते जमा झाले नव्हते. त्यासोबत 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न भरपूर महिलांचा आहे. बघा, महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून आता महत्त्वाची अपडेट देण्यामध्ये आली. 2100 रुपये कधी मिळणार हे देखील सांगण्यामध्ये आलं आहे. त्यासोबत बघा, नेमकं तारीख काय आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधीपर्यंत 3000 रुपये मिळणार आहे हे देखील सरकारच्या माध्यमातून आज स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं. तर चला माता बहिणींनो, महिला मंत्री बालविकास बघा ह्या नेमकं काय म्हणले आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्यासोबत कोणकोणत्या बहिणी पात्र आहे, कोणकोणत्या बहिणीला 21व्या व 22व्या हप्त्याचा लाभ मिळणार, तारीख नेमकं काय आहे, सर्व काही जाणून घेऊया. तर मग आता बघा माता बहिणींनो, बघा बहिणीला खुशखबरच आज सरकारने दिली आहे. मार्च आणि एप्रिल असे दोन्ही हप्ते आता वाटपाला सुरुवात झाली आहे. राज्यातील 2,26,00,000 माता बहिणींच्या खात्यामध्ये आज खरोखर 100% त्यांचा दिवस गोड होईल आणि त्यांच्याच खात्यामध्ये हप्ता जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिना आणि एप्रिल महिना या दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपयेसुद्धा जमा व्हायला सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचे मार्च आणि एप्रिल हे 2 महिन्याचे हप्ते आता जमा होताना या ठिकाणी बहिणी खुश होत आहे. आता भरपूर दिवसाची बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. आणि माता बहीण हो, तुमचा मोबाईल चेक करा, तुमच्या मोबाईलमध्ये मॅसेज यायला देखील सुरुवात झाली आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहे. आता बहिणीं हो, लक्षपूर्वक या ठिकाणी अपडेट जाणून घेत चला. बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं की सर्व लाडक्या बहिणींना अजिबात लाभ मिळणार नाही. हो माता बहिणींनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांची यादी आणि पुन्हा 12 जिल्ह्यांची यादी, टोटल 36 जिल्ह्यांची यादी जारी करण्यामध्ये आली. आणि आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा वितरित होत आहे, ज्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. मग या 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे. बघा, सरकारने पुणे हा जिल्हा पहिल्या टप्प्यामध्ये बघा ठेवला आहे. आता पुणे जिल्ह्यामधील माता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने आता दिली आणि बहिणींच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येणार. बघा लाडक्या बहिणींनो, शुभ मुहूर्तावरती आज हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडले जात आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सकाळी डेबिटचे बटन दाबण्यामध्ये आले होते. आणि बघा, आता पुणे जिल्ह्याचा नंबर लागला आहे. इथल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दुपारी 12 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आणि बहिणींनो, बघा तुम्हाला आतापर्यंत जरी निधी जमा झाला नसेल तरी चिंता करू नका. सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं, बघा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी माता बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. बघा, दुपारी 12 वाजल्यापासून वितरण सुरू झालं आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी बहिणींचा मोबाईल वाजणार
की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, तर मग माता बहिणीं हो, तुमचं नाव या यादीमध्ये येतं का नाही ते तुम्ही पटकन चेक करून घ्यायचं आहे. बघा, यादीमधील दुसरा जिल्हा मुंबई शहर या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे. आता मुंबईमध्ये राहणाऱ्या माता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आजची ही ठरणार आहे. कारण की बहिणीं हो, बघा, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपत आहे. तुमच्या खात्यामध्ये हप्ते खटाखट सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. त्यासोबत बघा, पुढील जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे बहिणींनो. बघा, आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत, ज्यामध्ये तिसरा जिल्हा अमरावती हा आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे, त्याच बहिणींची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये आता 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाल्यामुळे ग्रामीण भागामधील महिलांना खऱ्या अर्थाने मोठा दिलासा आज मिळताना दिसत आहे. म्हणजेच की माता बहिणीं हो, बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी सरकारने दिली. आता अमरावती भागामधून तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आजची ठरत आहे. पुढील जिल्हा पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता लक्षपूर्वक फक्त व्हिडिओ पाहत चला. बघा, सरकारने 4थ्या क्रमांकाचा जिल्हा सांगितला, तो म्हणजे की अकोला जिल्हा. हो माता बहिणींनो, अकोला जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून वितरण होणार. यासोबत तुमची बँक जर प्रमुख 10 बँकांच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार. बघा, बँकांची सुद्धा यादी सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आली. यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की एक चूक आणि तुमचे 3,000 रुपये रखडू शकता, अडकू शकता. आता लक्षामध्ये घ्या माता बहिणींनो. बघा, जिल्हे पाहण्यापूर्वी तुमच्यासाठी महत्त्वाची 3 कामे पाहणं गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी त्यासोबत 5वा जिल्हा बुलढाणा देखील सरकारने सांगितला. आता बघा, जिथल्या ज्या बहिणींनी आधार लिंक, बघा, KYC, बघा, असे महत्त्वाचे कामे पूर्ण केले नाही अशांना अडचण येणार. मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि बघा एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पात्र बहिणींना लाभ देण्याचे आदेश आता देण्यामध्ये आले. त्यामुळे तुम्ही आधार लिंक केला आहे का, बघा, ते देखील एकदा चेक करून घ्या. तुम्ही KYC केले आहे का ते सुद्धा चेक करून घ्या. जर तुम्ही केले असेल तर काहीच अडचण येणार नाही. बघा, सरकारला शंका होती की सर्वच बहिणी नियमामध्ये बसत नाही, त्यामुळे मार्च आणि एप्रिलसाठी 4 प्रमुख पात्रता लावण्यामध्ये आले आहे. बघा, जिथे पात्र ठरलेल्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होत आहे. आता बहिणींनो, बघा, यादीमधील 6वा जिल्हा हा यवतमाळ आहे. यवतमाळमध्ये सुद्धा आता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहे आणि आता महाराष्ट्रामधील बहिणी आनंदाने नाचू लागले आहे. कारण की बघा, अखेर आता 2 महिन्याची प्रतीक्षा बहिणीची संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट हा निधी आता जमा करण्यामध्ये येऊ लागला. बघा, यादीमधील 7व्या क्रमांकाचा जिल्हा हिंगोली हा आहे. येथे पण सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो माता बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली. बघा, सरकारने दिलेला शब्द पाळला आहे की आम्ही एक पण बहीण वंचित ठेवणार नाही. आता लक्षामध्ये ठेवा, एक पण बहीण म्हणजे कोणती, जी पात्र बहिणी आहे अशा बहिणी वंचित राहणार नाही. मात्र तुम्हाला पात्रतेमध्ये बसावं लागेल तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी येणार आहे. तुम्ही जर हिंगोलीमधून आपला व्हिडिओ बघत असाल, तुमच्यासाठी ही गुड न्यूज आता ठरत आहे. त्यासोबत बघा बहिणींनो, लक्षामध्ये घ्या, यादीमधील 8वा जिल्हा भंडारा हा आहे. बघा, आणि या यादीमध्ये ज्या बहिणींचे नावे येत आहेत त्याच बहिणीला दिलासा मिळत आहे. आता बघा, पुढील 9वा जिल्हा सरकारने सांगितला गोंदिया जिल्हा. बघा, गोंदियामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी ही आजची ठरत आहे. त्यासोबत 10 क्रमांकाचा जिल्हा चंद्रपूर आहे. बघा, चंद्रपूरमध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे. हो माता बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने आता दिली आहे. आता पुढील जिल्हा पाहणं अतिशय गरजेचं आहे. तर मग बघा माता बहिणींनो, यादीमधील 11वा जिल्हा धाराशिव हा आहे. बघा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून वितरण होणार. आणि शेवटचा आणि 12वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येणार. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या माता बहिणींनो, बघा,
आता या ठिकाणी सरकारने यासोबत अहिल्यानगर, बीड, कोल्हापूर, सातारा, सांगली यांसारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच हप्ता जमा केला जाणार असं सांगितलं आहे. आणि जेव्हा कधी पुढील यादी जारी होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार. आणि माता बहिणींनो, पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, कारण की लाडकी बहीण योजनेची छोटी अपडेट तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविली जाते. त्यासोबत माता बहिणींनो, आता लक्षपूर्वक बघा कोणत्या बँकामध्ये हा हप्ता जमा होणार. बघा, सर्वात पहिल्यांदा सरकारने 10 बँकांची यादी सांगितली, परंतु लक्षामध्ये घ्या सर्वात महत्त्वाचं पोस्ट बँक. बघा, स्टेट बँक म्हणजे की जिला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो, बँक ऑफ इंडिया म्हणतो. बघा, अशा बँकामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार. बघा, या बँकामध्ये. आणि त्यासोबत बघा तुमचं जिल्हा सहकारी, जिल्हा मध्यवर्ती, कोटक महिंद्रा, महाराष्ट्र बँक. बघा, अशा बँकामध्ये खातं असेल तर तुम्हाला अडचण नाही, तुमच्या खात्यामध्ये निधी 100% जमा होणार. त्यानंतर ICICI बँक. बघा, त्यानंतर HDFC बँक. या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. माता बहिणींनो, बघा ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. आणि त्यासोबत सरकारने सांगितलं आहे ज्या बहिणींचे नावे यादीमध्ये आली नाही, बघा त्यांनी कसल्याच प्रकारे काळजी करायची नाही, कारण की बघा लाडकी बहीण योजनेचे हप्ते प्रत्येक पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे असे आश्वासन सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलं. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.